आजचा आपला विषय आहे पती पत्नींमधील नातं टिकवणे. ते नातं कसं टिकेल तर काही मोठ्या गोष्टींची गरज नसते. फक्त वेळ द्यायचा एकमेकांना, प्रेमाने बोलायचं आहे, फिरायला जायचं आहे. यामुळे काय होतं, सकारात्मक परिणाम होतात. मोकळेपणाने गप्पा मारता येतात, प्रेम आपुलकी निर्माण होते, नात्यात उत्साह निर्माण होतो. वातावरण बदललं जातं ना, त्यामुळे ताजंतवानं होतं. कामाचा तणाव, घरच्या जबाबदाऱ्याचं टेन्शनसुद्धा कमी होतं. शांतपणे एकमेकांविषयीचे प्रश्न असतील, उत्तर असतील ऐकता येतात, मनातल्या गोष्टी बोलता येतात आणि परस्परांविषयी समज गैरसमज हे निघून जातात आणि विश्वाससुद्धा रुळतो. एकमेकांपैकी आपुलकी वाढते, नात्यांमध्ये गोडवा निर्माण पण होतोच ना, बरोबर ना. आणि आयुष्याचा आनंद हा त्या वेळी घ्यायला सुद्धा मिळतो. दैनंदिन जीवनात काही विषय आपले अपूर्ण राहतात, संवाद अपूर्ण राहतो, मग ते संवादसुद्धा पूर्ण होतात. नातं जिवंत राहतं, एकमेकांविषयी आकर्षण वाढतं, प्रेम राहतं, प्रेम वृद्धिंगत होतं आणि ते अधिक गहरं होतं, एकमेकांशी जिव्हाळा वाढतो. त्यामुळे काय की एकमेकांविषयी जर का प्रेम, आनंद आणि आपुलकी ठेवायची तर फिरणं महत्त्वाचं आहे. फिरा, एन्जॉय करा, पत्नी समवेत एन्जॉय करा.